वृत्तबद्ध कविता एखाद्या वेळेस लोकांना माहित नसेल. मी सामान्य जनतेच्या अनुषंगाने म्हणतोय, पण गझल सगळ्यांना माहिती आहे. का असं सांगतो. गझल माहिती आहे ह्याचा अर्थ त्या गझल म्हणजे शेर जो असतो, एक शेर दोन ओळींचा म्हणजे ती एक कविता असते. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे तुम्हाला जो आशय मांडायचा आहे तो दोन कवितेमध्ये मांडता आले, दोन ओळीत ओळींमध्ये मांडायचा मांडायचा असतो. असतो. आणि अशा प्रकारे गझल लिहिणं म्हणजे खऱ्या अर्थाने सुरेश भट सरांनी आपल्याकडे मराठीमध्ये गझल रुजवली. म्हणजे माधव जुलियन पटवर्धनांनी ती कविता गझल हा प्रकार मराठीमध्ये आणला खरा, पण खऱ्या अर्थाने जी कविता गझल हा प्रकार मराठीत होता तो सुरेश भट सरांनी. आणि आत्ताची जी पूर्ण पिढी आहे, म्हणजे आत्ता गझल कट्ट्यावरती गझल चालू आहे, ती सगळी ही पिढी आहे ही सुरेश भटांनी आखून दिलेल्या बाराखडीवर म्हणजे त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवरती ती गझल लिहिली जाते. आणि त्या गझलला एक वाह म्हणतात, ती नशा आहे. म्हणजे त्या दोन ओळी ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये काहीतरी वाह चमकून जातं, तो विचार, ती वाहाची नशा आहे. आणि त्यामुळे साध्या कविता ऐकण्यापेक्षा गझल ऐकण्याकडे विशेषतः तरुण पिढीचा ओढा खूप आहे. म्हणून तुम्ही म्हणता की गझल लोकांना कळते, गझल आवडते. कळते असं मी म्हणत आवडते. पण जे गझल मांडतात किंवा जे गझल सादर करतात त्यांनी हा वृत्तबद्ध कविता, ते गझल, हा सगळा अभ्यासक्रम, हा सगळा प्रवास केलेला असतो. त्यामुळे ते गझलचा आनंद देऊ शकतात. पण गझलचा रसिक आम रसिक सुद्धा असतो, त्याला खूप गझल आवडते. कारण गझल ही वेगळी ऊर्जा देते, त्यामुळे तो वेगळा काव्य प्रकार आहे. त्यामुळे गझल ही वेगळी मांडली जाते त्यासाठी, कारण त्याचा प्रेक्षक वर्गही वेगळा आहे. आणि ते तुम्ही गेला तर तुरुंब गर्दी तुम्हाला दिसेल. हो, मी स्वतः अनुभव घेतलेले. ती नशा वेगळी आहे गझल. गझल ऐकणाऱ्याचे क्राऊड हा खूप मोठा आहे आणि गझल सादर करणारा क्राऊड पण तेवढाच आहे. आता तुम्ही भीमराव पांचाळेंचं नाव घेतलं, त्या गझल सादर करण्यामध्ये खूप माहिती आणि त्यांच्या मैफिलीच्या मैफिली होतात. त्यामुळे आणि ती गझल दिलेवर करण्याचा जो प्रकार आहे ना, ते तुम्हाला जर चांगलं जमलं, म्हणजे ज्याला जर गळा चांगला असेल, तालासुराचं ज्ञान असेल, तर भीमराव पंचाळेंसारखी व्यक्ती छानपैकी गझल पोहोचवू शकते. आपले नितीन देशमुख आहेत, छान उत्तम गझलकार आहेत आणि त्यांचा गळा एवढा गोड आहे, तुम्ही त्यांच्या तासन तास गझल ऐका अशा गझल. त्यामुळे ते गझलला एक वेगळं मोजमाप मिळालेलं आहे, मापदंड मिळालाय. आणि गझल हा काव्य प्रकार खूप प्रचलित आणि प्रसिद्ध झालाय. त्याच्यामुळे वृत्तबद्ध ते गझल ही जर्नी कशी असते? जर्नी कशी असते म्हणण्यापेक्षा कुठेही खडतर मेहनत ही घ्यावीच लागते. अवघड नाहीये, पण अशक्य नाहीये. तुम्ही वृत्तबद्ध कविता मात्रा मोजता तुम्हाला आल्या, एकाशा शब्दाच्या मात्रा मोजता आल्या की तुम्ही हळूहळू पुढे मात्रा वृत्तांकडे जाता. मग एकदा लयीमध्ये तुम्ही कविता लिहू लागला मात्रा वृत्तांमध्ये, की हळूहळू तुम्ही अक्षर गणवृत्तामध्ये जाता. आणि गझल या बहुतांश अक्षर गणवृत्तामध्ये लिहिल्या असतात. मात्रा वृत्तामध्ये तुम्हाला लय सांभाळावी लागते, पण अक्षर गणवृत्तामध्ये लय सांभाळावी लागत नाही. लघु गुरु हे प्रमाण ज्या ओळीचा तुम्ही सांभाळत गेलात त्या ओळीला ऑटोमॅटिक लय येते. त्यामुळे बहुतांश गझलकार हे अक्षर गणवृत्तामध्येच लिहितात. आणि सुरेश भटांपासूनचीच म्हणजे त्यांनी सुरुवात केली, त्यांच्या बहुतांश सगळ्या रचना अक्षर गणवृत्तामध्येच होत्या. त्यामुळे आत्ताची पिढी असं म्हणतात की अक्षर गणवृत्तामध्येच जास्ती गझल लिहिल्या जाव्यात. मात्रा वृत्तामध्ये तेव्हा लिहित नव्हते, पण आता मात्रा वृत्तामध्येही गझल स्वीकारली जाते. आणि ती चांगली लयीमध्ये असेल तर ती छान गझल होते. त्यामुळे गझल लिहिण्यासाठी काही अक्षर गणवृत्तातच लिहावी किंवा मात्रा वृत्तात लिहावी असं काही बंधन नाही. कोणत्याही वृत्तात लिहून चालते आणि ती छान डिलिव्हर होते. पण तुम्हाला हेच तत्व आहे, मात्रा कशा मोजायच्या, मात्रा वृत्तात कविता कशी लिहायची, अक्षर गणवृत्तात कशी लिहायची, हे जेव्हा नीट समजून येईल, हे जेव्हा प्राथमिक होईल, तेव्हाच तुम्ही गझल लिहू शकता. अदरवाईज तुम्ही गझल तंत्रात लिहिण्याचा प्रयत्न कराल, पण ते व्याकरण दृष्ट्या गझलच्या तंत्रात बसणार नाही. माझं पण तेच झालंय ना, मला वाटते की ती गझल आहे, पण टेक्निकल नाही. कारण तुम्हाला ऐकून ऐकून गझल आवडायला लागली, त्यामुळे त्या ह्याच्यात तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करता. पण चांगल्या गझलकाराच्या हातात जेव्हा ती गझल पडेल तेव्हा तो म्हणेल नाही, तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तुम्ही गझलचा नीट अभ्यास करा आणि लिहा, तोपर्यंत डिलिव्हर करू, नाही तर म्हणतील हा काहीही लिहितो, असं होईल ते. आणि मग तुम्हाला तुमची गझल जर तीच वाटत गेली तर तुम्ही शिकण्याचाही प्रयत्न नाही कधी करता. त्यामुळे बेसिक हे आहे की वृत्तबद्ध कविता आधी शिकायची, गझल नंतर शिकायची. कारण गझल ही वृत्तामध्येच असते. जोपर्यंत तुम्हाला वृत्तबद्ध कविता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला गझल लिहिता येणार नाही. बर. आणि ते गझल मध्ये शायरचं नाव पण शेवटच्या याला मक्ता म्हणतात. ते काय होतं, पूर्वीच्या काळी प्रिंट लिखात असं काही परिस्थिती तेव्हा नव्हते. म्हणजे तुकारामाचे अभंग वगैरे सगळे तुका म्हणे, नामा म्हणे, ते आपलं नाव गुंपतो, मक्त्याचाच प्रकार आहे. तेव्हा जुने शायर शेवटी आपला त्या तंत्रात बसेल, लगावलीमध्ये बसेल, अशा ह्याच्यामध्ये आपलं नाव गुंफायचं. मी म्हणे मी लिहिन विजो म्हणे, किंवा विजो माझं नाव शेवटच्या शेरामध्ये असं लिहिन, त्याला मक्त्याचा शेर म्हणतात.
गझलेमध्ये मक्त्याचा शेर असलाच पाहिजे असं बंधन नाही. बर. पूर्वीच्या काळी करायचे, कारण त्यांना गझल कुठेही गेली तरी माहित पडायला लागायचं की ह्या कोणी लिहिली आहे गझलकाराची ती. लिहिली आहे हम्म. म्हणून. आताही तुम्ही लिहू शकता, व्यवस्थित बसत असेल तर तुमचं नाव तुम्ही गुंफू शकता. बरोबर. त्याला फक्त मक्त्याचा शेर म्हणतात आणि जनरली तो मक्त्याचा शेर शेवटचा शेवट शेर असतो. असतो. हो. पण तसं बंधन नाही, तुम्ही कुठेही टाकू शकता. बर. पण बर. इन 90% 95% शेवटचा शेर ठेवतात. त्याला मक्त्याचा शेर म्हणतात. बर. आणि पहिला जो असतो त्याला मतला म्हणतात, कारण मतल्यामध्ये गझलच्या मतला जो पहिला शेर असतो त्याला मतला म्हणतात, कारण मतल्याच्या 2 ओळींमध्ये गझलची जमीन प्रस्थापित होते. बर. जमीन म्हणजे काय, तर तुम्ही कोणतं वृत्त वापरणार आहे गझलेमध्ये, मग त्याच्यामध्ये रदीफ आहे की नाही, त्याच्यामध्ये काफिया कोणते वापरणार आहात तुम्ही, मग त्यातली अलामत कोणती असणार आहे, हे तिथे सिद्ध होतं पहिल्या 2 ओळींमध्ये मतल्यामध्ये. बर. तेच नियम तुम्हाला पुढच्या शेरांमध्ये पाळायचे असतं. एवढंच बंधन असतं बर. की मग ती कविता म्हणजे गझल झाली तुमची. बर. गझल म्हणजे खूप काही मोठं, खूप काही अवघड असं नाही, पण हे फक्त झालं तंत्र. एखाद्या गझलेला जेव्हा गझलियत येते, म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाल ते वाह येतं, ती गझलियत, बर. प्रासादिकता म्हणतात त्याला. ती जेव्हा येईल तेव्हा ती तुमची गझल असते. नाहीतर गझल तंत्रात जरी असली तरी ती कविताच राहील. बर. फक्त तुम्हाला वाटेल माझी ती गझल आहे, पण त्या कवितेला गझलियत असली पाहिजे, वाहाची नशा असली पाहिजे, उच्चतम त्याला हे असलं पाहिजे, काय म्हणतात गझलियत असेल तरच ती गझल होईल. नाहीतर तो गझल तंत्राचा कविता प्रकार.